विभागाचे जवळपास 450 कोटी रुपये कात्री लावलेली आहे. त्याच्यावरून आता ती शिवसेनेची नेत्री मंत्री संतापली. महाराष्ट्राचा ज्यावेळी अर्थसंकल्प यावेळी मांडला त्यावेळी मी विधानसभेत देखील हे सांगितलं होतं की मागच्या वर्षी पण आणि चालू अर्थसंकल्पात देखील जे आपण नियमाने कायद्याने सामाजिक न्याय खात्याला आणि आदिवासी विभागाला पैसे दिले पाहिजेत आणि ते खर्च झाले पाहिजेत तसे ते खर्च झालेले नाही. देण्याचं काम कागदावर करताना देखील त्यात काही कात्री लावण्यात आली आणि त्यामुळं या दोन्ही खात्यावर अन्याय प्रचंड मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी झाला, यावर्षी होईल असं दिसतंय. आज सरकारची अवस्था फारशी काही आर्थिकदृष्ट्या चांगली आहे असं दिसत नाही. बघूया आता पुढे काय होतंय. संजय शिरसाट मंत्री आहेत नाही, असं आहे की सरकारमधून बाहेर पडताना 2-2.5 वर्षापूर्वी या सर्वांनी ज्यांच्या नावाने शंख केला आणि तिकडे जाऊन नवं सरकार स्थापन केलं. 8-10 महिन्यात त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी राज्य स्थापन केले. त्यामुळे आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही शिरसाटांना. नाही, आता एका सरकारमध्ये काम करणारे मंत्री एकमेकाच्या बद्दल असं बोलत असतील तर ते मुख्यमंत्र्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे. बाकी तुम्ही आणि आम्ही काय बोलून उपयोग आहे. 2.5-3 वर्षापूर्वी ज्या भूमिकेतून सत्तेतून बाहेर पडले वेगळ्या पद्धतीने प्रस्थापन केली, आता त्याच भूमिकेत सध्या आपले विचार मांडतायत. उद्धव ठाकरे साहेबांच्या पासून बाहेर जाताना त्यांनी ते कारण एक सांगितलं आणि नंतर वर्षभरात त्या कारणाला खिशात घालून 2 पक्षाच्या ऐवजी 3 पक्षाचं सरकार झालं. त्यामुळे हा काही नवीन प्रश्न नाहीये त्यांच्यासमोर. हा मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी वर्षभरापासून चालू असणारा प्रश्न आहे. त्यामुळे आता असा तक्रार करायला त्यांना काही अधिकार आहे असं मला वाटत सल्ला काय असेल त्यावेळेस ते बाहेर पडले, आता काय करणार नाही. काय सल्ला देणार? सल्ला देऊन ऐकणाऱ्याला सल्ला द्यायचा असतो. नाही, त्यांना मी काय सल्ला नाही. आता आर्थिक परिस्थिती राज्य सरकारची कशी आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. संविधानानुसार या 2 खात्याच्या पैशाला लावूच नाही ते लावतायत तर मग अधिकारात कुठे असं आहे की किती नक्की आकड्याने नाही. त्या योजनेला या खात्यातून काही पैसे वर्ग केले तशी माझी माहिती आहे. या खात्यातून केले, ट्रायबल मधून केलेले आहेत, आदिवासी विभागातून केलेले आहेत. शेवटी आता काय जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून दिलेलं आहे की ते करतील ते सगळं मान्य करूनच जनतेनं निवडून दिले त्यांना, असं त्याचा अर्थ आहे.